नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फायनान्शियल प्लॅनिंग या चॅप्टरमधील आज आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 4.1 सॉल्व करायचा आहे. सोडूया. पहिला प्रश्न, पवन मेडिकलवर जी काही मेडिसिन्स आहेत त्या मेडिसिनवर 12% GSTचा रेट आहे. म्हणजे GSTचा रेट किती आहे? 12%. तर CGST आणि SGST यांचा रेट काय असेल तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. पहा, GST म्हणजे काय? जी म्हणजे गुड्स म्हणजे वस्तू, एस म्हणजे सर्व्हिस म्हणजे सेवा आणि टी म्हणजे टॅक्स. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे काय? GST. पहा, GST दोन प्रकारामध्ये विभागला जातो, सेंट्रल आणि स्टेट. सेंट्रल GST आणि स्टेट GST. जो काही GST जमा होतो, जो काही GST जमा होईल त्यापैकी अर्धा GST सेंट्रलला जातो म्हणजे केंद्र सरकारला जातो आणि अर्धा GST स्टेटला जातो म्हणजे राज्य सरकारला. 50% आणि हे 50%. म्हणजे काय? CGST आणि SGST हे इक्वल आहेत, बरोबर आहे. सपोज GSTचा रेट जर 28% असेल तर CGSTचा रेट किती असेल? CGSTचा रेट आणि स्टेट GST यांचे रेट काय असतील? हा 28% आहे. पहा, 28% आहे, त्याचे हाफ म्हणजे 14% CGST असेल आणि 14% SGST असेल. त्याप्रमाणे येथे आपल्याला GSTचा रेट किती आहे? 12% आहे. पहा, GST हा रेट किती दिलेला आहे? 12%. तर आपल्याला विचारलेलं काय आहे? CGST आणि SGST. पहा, CGST आणि SGST हा 12% आहे म्हणजे याचे हाफ किती होतील? 6% CGSTचा रेट असेल आणि 6% काय असेल? SGSTचा असेल. सेंट्रल आणि स्टेट CGST आणि स्टेट GST. पहा, पहिल्या प्रश्नाचा आन्सर कसं लिहिणार आपण? रेट ऑफ GST ऑन मेडिसिन इक्वल टू 12%. आपल्याला फाइंड आउट करायचा आहे रेट CGSTचा आणि SGSTचा. आपल्याला माहीत आहे CGST आणि GST हे इक्वल असतात, बरोबर आहे. यांचे रेट इक्वल असतात. रेट ऑफ CGST इक्वल टू रेट ऑफ SGST. पहा, हा 12% आहे म्हणजे हा किती होईल? 12%. त्याचे दोन भाग होतील, 6% आणि 6%, बरोबर आहे. म्हणजे हा काय असेल? CGST SGST. Therefore, rate of CGST equal to 6% and rate of SGST equal to 6%. GSTचे हाफ CGST किंवा GSTचे हाफ SGST, परंतु CGST आणि SGST यांचे रेट इक्वल असतात. हा GSTचा रेट आहे. GSTचा जो काही रेट आहे त्याचे हाफ रेट CGSTचा आणि हाफ रेट SGSTचा. पहा, CGST आणि SGST हे दोन रेट इक्वल असतात. पहा, CGST किती असेल? 6% आणि SGST 6%. नेक्स्ट पहा, दुसरा प्रश्न. ऑन सर्टन आर्टिकल एका वस्तूवर CGSTचा रेट आहे 9%. पहा, GSTचे दोन प्रकार होतील, CGST आणि SGST, बरोबर आहे. पहा, CGSTचा रेट किती आहे? 9% आहे. तर आपल्याला रेट विचारलेला आहे SGSTचा. हा रेट किती असेल? हा रेट आणि हा रेट इक्वल असतो, बरोबर आहे. म्हणजे हा पण रेट किती असेल? 9%. तर GSTचा रेट किती असेल? CGSTच्या डबल असतो, बरोबर आहे. म्हणजे 9 × 2 म्हणजे 18%. पहा, हा 18 आहे, हा 9 होईल, हा 9 होईल, बरोबर आहे. हा 18%,
तर हा 9%, हा 9%. हेअर रेट ऑफ CGST, आपल्याला दिलेला रेट CGSTचा आहे तो आहे 9%, बरोबर आहे. देअरफोर रेट ऑफ SGST हा रेट किती असेल? 9% असेल, कारण CGST आणि SGST इक्वल असतात. जो हा रेट आहे तोच हा रेट आहे. आणि रेट ऑफ GST किती असेल? रेट ऑफ GST इक्वल टू ह्या दोघांची ॲडिशन म्हणजे काय होईल? GST, बरोबर आहे. GST याचे दोन प्रकार पडतील, CGST आणि SGST, बरोबर आहे. हा 9% आहे, हा पण 9% आहे, म्हणजे हा किती असेल? 18%. किंवा ह्या दोघांची ॲडिशन 9%, 9% म्हणजे 18%, किंवा ह्याच्या डबल रेट ऑफ CGST प्लस रेट ऑफ SGST इक्वल टू रेट ऑफ GST 9% आहे प्लस हे 9% म्हणजे किती होईल? 18%. GSTचा रेट किती असेल? 18% असेल आणि SGSTचा रेट 9%. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. मेसर्स रियल पेंट सोल्ड 2 टीन्स. 2 डबे, 2 टीन्स, 2 टीन्स ऑफ लस्टर पेंट. हे टीन्स कशाचे आहे? लस्टर पेंटचे आहेत. लस्टर पेंट हे 2 टीन्स विकलेले आहेत. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ईच टीन. एका टीनची म्हणजे लस्टर पेंटच्या एका टीनची व्हॅल्यू किती आहे? ₹2800 एवढी प्राईस आहे एका टीनची. तर 2 टीनची काय असेल? आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर आहे, कारण 2 डबे आहेत. म्हणजे हे काय होईल? 5600 एवढी व्हॅल्यू होईल, बरोबर आहे. ती व्हॅल्यू कशी आहे? टॅक्सेबल आहे, म्हणजे यावर GST लागणार आहे. एवढ्या प्राईसवर आता GST लागणार आहे, म्हणजे ही टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. ही करपात्र म्हणजे याला कर लागणार आहे. इफ द रेट ऑफ GST, GSTचा रेट दिलेला आपला, GSTचा रेट किती आहे? 28% आहे. 28%. देन फाइंड द अमाऊंट ऑफ CGST. तर CGSTचा रेट किती असेल? 14% असेल आणि SGSTचा रेट पण 14% असेल, बरोबर आहे. तर यांची अमाऊंट काढायची आपल्याला रेट नाही काढायचा, यांची अमाऊंट म्हणजे सेंट्रल GST आणि SGST यांची अमाऊंट किती आहे ती पण आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सोल्युशन. एक डब्याची प्राईस आहे ₹28, बरोबर आहे. ही प्राईस कशी आहे? टॅक्सेबल आहे, म्हणजे यावर टॅक्स लागणार आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ 1 टीन इक्वल टू एवढे रुपीज, बरोबर आहे. एकूण टीन्स किती आहेत? 2 आहेत, म्हणजे देअरफोर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ 2 टीन्स इक्वल टू 2 ने मल्टिप्लाय करू, 2 × 2800 म्हणजे हे किती होतील? हा मल्टिप्लिकेशन 5600 रुपीज, बरोबर आहे. एवढी प्राईस ही कशी आहे? टॅक्सेबल आहे, म्हणजे यावर टॅक्स लागणार आहे, GST लागणार आहे. GSTचा रेट किती आहे? 28% आहे. तर आपल्याला काय पाहिजे? CGST आणि SGSTची अमाऊंट काढायची आहे. GSTचा रेट आहे रेट ऑफ GST इक्वल टू 28%. CGST आणि SGST यांचे रेट कसे असतात? इक्वल असतात, बरोबर आहे, आणि ते GSTचे हाफ असतात. रेट ऑफ CGST इक्वल आहे रेट ऑफ SGST. किती होईल? GSTचे हाफ होईल, 14%.
पहा एवढी टॅक्सेबल व्हॅल्यू आहे, या व्हॅल्यूवर एवढा 14% CGST लागेल आणि 14% SGST लागेल, म्हणजे टोटल GST किती होईल? 28%. बरोबर आहे. CGST अमाऊंट, आता अमाऊंट काढायची आपल्याला. अमाऊंट 14% ऑफ 5600, म्हणजे या व्हॅल्यूचे 14% तेवढी अमाऊंट काय होणार आहे? CGSTची. बरोबर आहे. सेंट्रल GST होईल. 14% म्हणजे आपण 100ने डिवाइड करणार. ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि 5600. पहा हे 2 झिरो कॅन्सल होतील, हे 2 झिरो कॅन्सल होतील. 56ला 14ने मल्टिप्लाय करू. 14 × 56, हा मल्टिप्लिकेशन येईल ₹784. पहा ही अमाऊंट CGSTची आलेली आहे, म्हणजे हीच अमाऊंट कशाची आहे? SGSTची पण आहे. बरोबर आहे. CGST इक्वल टू SGST इक्वल टू ₹784. Next, question number 4. The taxable value of wristwatch belt is ₹586. wristwatch बेल्टची प्राइस किती आहे? ₹586 आहे. पहा घड्याळीचा बेल्ट त्याची प्राइस आहे 586, परंतु ही प्राइस कशी आहे? टॅक्सेबल आहे, म्हणजे यावर टॅक्स लागणार आहे. टॅक्सेबल प्राइस आहे. टॅक्स किती लागणार आहे? रेट ऑफ GST 18%. यावर काय लागेल? 18% GST लागेल. 18% GST लागणार आहे. तर व्हॉट इज प्राइस ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर? तर एकूण प्राइस या रिस्ट वॉच बेल्टची किती असेल ही आपल्याला फाइंड आउट करायची आहे. पहा प्रथम आपल्याला काय करावं लागेल? टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे? टॅक्सेबल व्हॅल्यू ₹586 आहे. बरोबर आहे. यावर काय लागेल? 18% GST लागेल. 18% म्हणजे 18/100, परंतु या टॅक्सेबल प्राइसच्या म्हणजे 586, पहा ही प्राइस प्लस हा GST होणार आहे. पहा सोडूया म्हणजे लक्षात येईल. दी टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ बेल्ट किंवा रिस्ट वॉच बेल्ट इक्वल टू किती आहे? ₹586 आहे. GSTचा रेट 18% आहे. रेट ऑफ GST इक्वल टू 18%. टॅक्सेबल व्हॅल्यू ही आहे, GSTचा रेट हा आहे, तर GSTची अमाऊंट किती होईल? देअरफॉर GST अमाऊंट म्हणजे 18% ऑफ ₹586. बरोबर आहे. 18% GST आहे. 18% हे साईन कॅन्सल केलं तर आपल्याला 100ने डिवाइड करायचं आहे. ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि 586 ही काही जी अमाऊंट येणार आहे ती किती येईल? 586चे 18% एवढी अमाऊंट ती काय असेल? GSTची अमाऊंट असेल. पहा हे सॉल्व करू आपण. पहा हे 2 झिरो कॅन्सल केले तर हा पॉईंट येथे येईल, म्हणजे 0.18 होईल आणि इंटू 586. बरोबर आहे. पहा हा मल्टिप्लिकेशन करू. 586 इंटू 0.18, 18ने मल्टिप्लाय करू. 84105 0.2 अंकानंतर, म्हणजे व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला? 105.48, म्हणजे एवढे रुपये GST लागणार आहे. परंतु टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे? 586 आणि GST एवढा, म्हणजे एकूण प्राइस किती होईल? दोघांची ॲडिशन होणार आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू आणि GST दोघांची ॲडिशन म्हणजे काय होईल? म्हणजे कस्टमरला तेवढ्या किमतीला तो बेल्ट पडणार आहे. नाऊ प्राइस ऑफ बेल्ट फॉर कस्टमर. पहा ग्राहकास त्या घड्याळीचा बेल्ट केवढ्याला पडेल? टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST. पहा टॅक्सेबल व्हॅल्यू 586 दिलेली आहे आणि GST किती आहे? 105.48.
दोघांची ॲडिशन करायची आपल्याला. पहा 105.48 आहे आणि ॲड करायचे आपल्याला 586. पहा पॉईंट खाली पॉईंट येथे 00 होईल. हे ॲडिशन करू. 841 येथे 9 आणि येथे 6. पहा आन्सर काय मिळेल 691.48 रुपीज. एवढ्या किमतीला कस्टमरला तो बेल्ट पडणार आहे, कारण या किमतीवर त्याने 18% GST अमाऊंट ॲड केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. दी टोटल व्हॅल्यू विथ GST. पहा टोटल व्हॅल्यू विथ GST ऑफ अ रिमोट कंट्रोल टॉय कार. एक रिमोटवर चालणारी खेळण्यातील गाडी आहे, कार आहे. त्या रिमोट कंट्रोल कारची प्राईस किती आहे 1770 रुपीज. परंतु ही प्राईस कशी आहे विथ GST आहे. म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू, त्या कारची टॅक्सेबल व्हॅल्यू आणि प्लस GST विथ GST म्हणजे प्लस GST हे दोन्ही मिळून किती आहे. त्या कारची प्राईस आहे 1770 रुपीज. तर या GSTचा रेट किती आहे 18% आहे. फाइंड दी टॅक्सेबल व्हॅल्यू. तर ही व्हॅल्यू किती असेल टॅक्सेबल व्हॅल्यू, म्हणजे कारची टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे. त्या व्हॅल्यूवर 18% GST लावला तर एवढी प्राईस येते. तर ती टॅक्सेबल व्हॅल्यू किती असेल ती आपल्याला फाइंड आउट करायची. आणि CGST आणि SGST यांची अमाऊंट काय असेल ती पण आपल्याला फाइंड आउट करायची आहे. पण आतापर्यंत आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू दिलेली होती, परंतु येथे दिलेली नाही आहे, ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. त्यासाठी आपण X म्हणून कन्सिडर करू. सोल्युशन लेट टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे या व्हॅल्यूवर टॅक्स लागणार आहे. टॅक्स लागायच्या पूर्वीची व्हॅल्यू टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिमोट कंट्रोल टॉय कार BX. पहा टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे, ती आपण X म्हणून कन्सिडर केलेली आहे. म्हणजे ही प्राईस कोणती आहे टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST बरोबर आहे. देअरफॉर टॅक्सेबल व्हॅल्यू आपण X घेतलेली आहे आणि प्लस GST इक्वल टू ही व्हॅल्यू आहे 1770 रुपीज बरोबर आहे. पहा GST कशावर असेल या टॅक्सेबल व्हॅल्यूवर असेल. तो किती आहे 18% आहे. देअरफॉर म्हणजे X प्लस GST किती आहे 18% म्हणजे 18% आहे. पर्सेंटऐवजी आपण अपॉन 100 करणार म्हणजे 18%. परंतु हा GST कशावर असतो टॅक्सेबल व्हॅल्यूवर असतो. टॅक्सेबल व्हॅल्यू याला Xने आपण मल्टिप्लाय करणार इक्वल टू. आता हे काय होईल X प्लस असं लिहू शकतो आपण 18X अपॉन 100 इक्वल टू. पहा इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. हे 100X होतील प्लस 18X होतील आणि अपॉन 100. पहा क्रॉस मल्टिप्लिकेशन, हा मल्टिप्लिकेशन, हा मल्टिप्लिकेशन आणि हा मल्टिप्लिकेशन. पहा ही ॲडिशन 118X होईल अपॉन 100 इक्वल टू 1770. पहा हे 100 आपण या साईडला पास करू इक्वल टू. येथे डिव्हिजनमध्ये आहेत, इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येतील बरोबर आहे. इंटू 100. आपल्याला Xची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. X म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू आहे इंटू 100 आणि अपॉन हे डिव्हिजनमध्ये येतील बरोबर आहे. पहा ही व्हॅल्यू किती होईल 100ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे ते 2 झिरो ॲड होतील अजून. आणि पहा हा डिव्हिजन घ्यायचा आपल्याला 177,000 याला डिवाइड करायचं आहे 118ने डिवाइड करायचं आपल्याला बरोबर आहे. 118 होईल, येथे 5 होतील, येथे 0 होईल बरोबर आहे. आणि
एक झिरो घेतला आपण येथे, या नंबरला 5 ने मल्टिप्लाय केला आपण तर हे आन्सर मिळेल, बरोबर आहे. हे 0 0 होईल. आता 2 झिरो राहिलेले आहेत, म्हणजे इथे आपण 2 झिरो ॲड करणार, म्हणजे आन्सर काय मिळेल आपल्याला. देअरफॉर x इक्वल टू रुपीज. रिमोट कंट्रोल कारची टॅक्सेबल व्हॅल्यू एवढी आहे. हा फॉर्म्युला आता यावरून आपल्याला GST काढता येईल, कारण एक्सची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, बरोबर आहे. नाऊ x प्लस GST इक्वल टू एक्सची व्हॅल्यू काढलेली आहे आपण, प्लस GST इक्वल टू यावरून GSTची अमाऊंट किती मिळेल आपल्याला. GST इक्वल टू हे मायनसमध्ये जातील, -1500, बरोबर आहे. देअरफॉर GSTची अमाऊंट किती मिळेल. ही सबट्रॅक्शन केली आपण तर 270 होईल. एवढा GST लागतो आहे, बरोबर आहे. परंतु आपल्याला GST फाइंड आउट करायचा नाही आहे. आपल्याला CGST आणि SGST हे कसे असतात, GSTचे हाफ असतात. देअरफॉर CGST इक्वल टू SGST यांचे अमाऊंट किती असतील, GSTच्या हाफ असतील, बरोबर आहे. GST किती आहे, 270 आहे. त्याला 2 ने डिवाइड केला आपण तर 135 रुपीज, म्हणजे CGST किती लागला, 135 रुपीज आणि SGST 135 रुपीज. देअरफॉर CGST इक्वल टू रुपीज 135 and SGST इक्वल टू रुपीज 135. CGST, SGST आणि टॅक्सेबल प्राइस. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्सने 1.5 टनाचा AC एका कंपनीला सप्लाय केलेला आहे आणि कॉस्ट ऑफ दी AC, त्या ACची प्राईस किती आहे, 51,200 रुपीज एवढी प्राईस आहे. परंतु ही प्राईस कशी आहे, विथ GST आहे. विथ GST म्हणजे यामध्ये टॅक्सेबल व्हॅल्यू पण आहे, या प्राईसमध्ये टॅक्सेबल व्हॅल्यू पण आहे आणि प्लस GST पण आहे. ही दोन्ही अमाऊंट मिळून किती आहे, 51,200. CGSTचा रेट आपल्याला 14% दिलेला आहे. CGST हा रेट किती आहे, 14% आहे. तर यावरून आपल्याला एवढ्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. रेट ऑफ SGST किती असेल, CGSTचा रेट 14% आहे, म्हणजे SGSTचा रेट किती असेल, 14%, कारण CGST आणि SGST यांचे रेट इक्वल असतात, बरोबर आहे. रेट ऑफ GSTचा किती असेल, CGST किंवा SGST यांच्या रेटपेक्षा डबल काय असतो, GST असतो, म्हणजे GSTचा रेट किती असेल, 28%. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC, ही व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. समजा ही व्हॅल्यू आपण X घेऊ, मग GST किती होईल, या व्हॅल्यूवर GST किती आहे, 28%. 28% ऑफ X. सोडूया म्हणजे लक्षात येईल. पहिला प्रश्न, रेट ऑफ SGST. येथे आपल्याला CGSTचा रेट 14% दिलेला आहे. CGSTचा जो रेट आहे तोच SGSTचा असतो, बरोबर आहे. म्हणजे हा पण रेट किती आहे, 14%. पहिल्याचा आन्सर काय लिहिणार आपण, रेट ऑफ CGST इक्वल टू 14% आपल्याला दिलेला आहे, बरोबर आहे. देअरफॉर रेट ऑफ SGST हा पण रेट किती असेल, 14%. रिझन काय आहे, कारण हे दोघांचे रेट इक्वल असतात. दुसऱ्याचा आन्सर काय लिहिणार आपण, GSTचा रेट पाहिजे आपल्याला. रेट ऑफ GST, GSTचा रेट CGSTच्या डबल किंवा SGSTच्या डबल किंवा या दोघांची ॲडिशन. GST, CGST आणि SGST.
हा रेट किती आहे 14%, हा किती आहे 14%, म्हणजे दोघांची ॲडिशन किती होईल 28%. बरोबर आहे. जी एस टीचा रेट किती असेल 28%. पहा रेट ऑफ जी एस टी इक्वल टू रेट ऑफ SGST प्लस रेट ऑफ CGST. हा रेट 14% काढलेला आहे आपण आणि हा पण रेट 14% आहे. दोघांची ॲडिशन 28%. पहा जी एस टीचा रेट किती असेल 28%. तिसरा प्रश्न, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसीची काढायची आपल्याला. टॅक्सेबल व्हॅल्यू काढायची आहे. तिसऱ्याचा आन्सर कसं लिहिणार आपण? माहिती नाही आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे, ती एक्स आपण घेऊ. लेट टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC इज रुपीज एक्स घेऊ आपण. जी एस टी रेट, जी एस टीचा रेट आपण किती काढलेला आहे 28% आलेला आहे. बरोबर आहे. विथ जी एस टी एसीची कॉस्ट आपल्याला दिलेली आहे. दी कॉस्ट ऑफ AC विथ जी एस टी, विथ जी एस टी, विथ जी एस टी एवढी कॉस्ट आहे 51,200 रुपीज. बरोबर आहे. कॉस्ट ऑफ AC विथ जी एस टी, विथ जी एस टी आहे म्हणजे कॉस्ट कशी असेल ती टॅक्सेबल व्हॅल्यू ACची टॅक्सेबल व्हॅल्यू आणि प्लस त्यावर लागलेला जी एस टी व्हॅल्यू. बरोबर आहे. प्लस जी एस टी इक्वल टू 51. टॅक्सेबल व्हॅल्यू आपण एक्स घेतलेली आहे. जी एस टी किती असेल 28% आहे म्हणजे एक्सवर 28%, 28%, त्यामुळे आपण 100ने डिवाईड करणार. परंतु टॅक्सेबल व्हॅल्यूवर तो जी एस टी आहे म्हणजे येथे आपण एक्सने मल्टिप्लाय करणार. बरोबर आहे. 28% ऑफ एक्स, याचा अर्थ काय होतो 28% ऑफ एक्स. एक्स म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे काय जी एस टी आता हे 28/100 इंटू एक्स म्हणजे काय या टॅक्सेबल व्हॅल्यूवर लागलेला जी एस टी इक्वल टू देअरफोर येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. 100 एक्स होतील प्लस 28x/100 इक्वल टू 51200. ही ॲडिशन 128x होईल. बरोबर आहे. अपॉन 100 इक्वल टू 51200. हे 100 या साईडला पास करू आपण. देअरफोर 128x इक्वल टू 51200 इंटू 100. डिव्हिजनमध्ये आहेत, इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येतील. देअरफोर एक्स इक्वल टू 51200 इंटू 100 आणि हे 128 डिव्हिजनमध्ये येतील. 128च्या 4 टाइम्स हा नंबर आहे पहा 512. बरोबर आहे. म्हणजे कंप्लीट 4ने डिवाईड होईल हा नंबर 512 आणि हे 20 ॲज इट इज. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 400 इंटू 100 म्हणजे किती मिळेल 40,000. एवढी ACची टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. यावर जर 28% जी एस टी लागला तर व्हॅल्यू किती होईल एवढी होईल. बरोबर आहे. पहा येथे लिहिणार आपण देअरफोर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC इक्वल टू 40,000 रुपीज. पहा रुपीज लिहायचं आहे कारण अमाऊंट आहे ती. पहा या 3 प्रश्नांचा स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढचे प्रश्न आपण सॉल्व करू. पहा चौथ्या प्रश्नाचा आन्सर काढायचा आपल्याला. टोटल अमाऊंट ऑफ जी एस टी, टोटल अमाऊंट ऑफ जी एस टी 28% हा जी एस टीचा रेट आहे ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू, कारण टॅक्सेबल व्हॅल्यू आपण काढलेली आहे आता. पहा 28% म्हणजे 100ने डिवाईड करणार. पहा हे साईन निघून जाईल, 100ने डिवाईड करणार. ऑफ हा ऐवजी मल्टिप्लिकेशन
आणि टॅक्सेबल व्हॅल्यू आपली 40,000 आलेली आहे, बरोबर आहे. या तिसऱ्या प्रश्नामध्ये टॅक्सेबल व्हॅल्यू आपली 40,000 आलेली आहे. पहा, हे 2 झिरो कॅन्सल होतील, हे 2 झिरो कॅन्सल होतील, म्हणजे काय होईल 28 इंटू 400. पहा, हा मल्टिप्लिकेशन एवढे रुपीज. पहा, हाच प्रॉब्लेम आपल्याला याप्रमाणे सोडवता येईल. टोटल अमाऊंट ऑफ GST. पहा, आपल्याला विथ GST रेट दिलेला आहे, बरोबर आहे. कॉस्ट विथ GST ही कॉस्ट दिलेली आपल्याला आणि आपण टॅक्सेबल व्हॅल्यू पण काढलेली आहे. पहा, ही कॉस्ट आपल्याला 51,200 दिलेली आहे आणि टॅक्सेबल व्हॅल्यू आपण 40,000 काढलेली आहे, बरोबर आहे. ही सबट्रॅक्शन केली आपण तर एवढीच येईल, बरोबर आहे. 51,200 मधून 40,000 गेले तर 11,200 राहतील, बरोबर आहे. एक तर आपल्याला असंही काढता येईल किंवा असंही काढता येईल. पहा, या पद्धतीने काढता येईल किंवा या पद्धतीने काढता येईल. टॅक्सेबल व्हॅल्यू माहीत असेल, GSTचा रेट माहीत असेल तर टॅक्सेबल व्हॅल्यूला मल्टिप्लाय केला आपण त्या पर्सेंटेजनं, याप्रमाणे काढता येईल. किंवा आपल्याला कॉस्ट विथ GST प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू पण आपण काढलेली आहे, दोघांची सबट्रॅक्शन केली तर आपल्याला GSTची अमाऊंट मिळेल. पहा, पाचवा प्रश्न. अमाऊंट ऑफ CGST GSTचे हाफ असेल आणि अमाऊंट ऑफ SGST ती पण GSTचे हाफ असेल. पहा, पाचवा प्रश्नाचा आन्सर काय लिहिणार आपण. अमाऊंट ऑफ CGST ही किती असेल, GST अमाऊंटच्या हाफ असेल, बरोबर आहे, अर्धी असेल. GST किती आहे, एवढी आहे, 2 ने डिवाइड करणार. देअरफॉर CGST ही अमाऊंट किती मिळेल, याचे हाफ केले आपण 5,600, बरोबर आहे, एवढे रुपीज. पहा, CGST अमाऊंट फाइंड आउट केली आपण. CGST आणि SGST इक्वल असतात. 6 अमाऊंट ऑफ CGSTची अमाऊंट काढली आपण ₹5,600, त्यामुळे अमाऊंट ऑफ SGST तेवढीच आहे. अमाऊंट ऑफ SGST ही पण किती असेल, ₹5,600. पहा, चौथा, पाचवा आणि सहावा सब क्वेश्चन्स आहेत हे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. प्रसादने एक वॉशिंग मशीन घेतलेली आहे महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक गुड्स या दुकानामधून, तर 5% डिस्काउंट मिळालेला आहे. प्रिंटेड प्राईस म्हणजे त्या वॉशिंग मशीनची प्राईस किती आहे, 40,000 रुपीज आहे. या प्रिंटेड प्राईसवर 5% डिस्काउंट मिळालेला आहे. डिस्काउंट मिळाला 5%. 40,000चे 5% म्हणजे 5/100. पहा, हे 2 झिरो कॅन्सल होतील, हे 2 झिरो कॅन्सल होतील, म्हणजे 2,000 रुपये डिस्काउंट मिळाला. म्हणजे 2,000 मायनस केले आपण, डिस्काउंट म्हणजे मायनस होणार, म्हणजे 38,000ला प्राईस झालेली आहे. म्हणजे एवढी प्राईस आता ही वॉशिंग मशीनची टॅक्सेबल प्राईस आहे, यावर आता टॅक्स लागणार आहे. डिस्काउंट दिलेला आहे 5%, अमाऊंट मिळाली एवढी 38,000, यावर आता टॅक्स लागणार आहे. टॅक्स किती आहे, GST आहे 28%, म्हणजे या अमाऊंटवर 28% GST लागेल. ही टॅक्सेबल प्राईस एवढी आहे, यावर 28% एवढा GST लागेल, बरोबर आहे. फाइंड दी परचेस प्राईस ऑफ वॉशिंग मशीन, तर ती वॉशिंग मशीन केवढ्याला पडेल प्रसादला ते फाइंड आउट करायचं आहे. आल्सो फाइंड दी अमाऊंट ऑफ CGST आणि SGST यांच्या पण व्हॅल्यू आपल्याला काढायच्या आहेत. पहा, सोल्युशन. त्या वॉशिंग मशीनची प्रिंटेड प्राईस 40,000 रुपीज आहे, बरोबर आहे. प्रिंटेड प्राईस ऑफ वॉशिंग मशीन इक्वल टू 40,000 रुपीज. रेट ऑफ डिस्काउंट 5%.
रेट ऑफ डिस्काउंट 5% आहे. टोटल डिस्काउंट किती मिळेल? 40,000चे 5%, म्हणजे डिस्काउंट अमाऊंट किती होईल? अमाऊंट ऑफ डिस्काउंट 5% म्हणजे 5/100 इंटू 40,000. बरोबर आहे. हे 2 झिरो कॅन्सल, हे 2 झिरो कॅन्सल, म्हणजे काय होईल? 5 इंटू 400 म्हणजे 2000. एवढे रुपीज डिस्काउंट मिळतोय. बरोबर आहे. म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू काय आहे त्या वॉशिंग मशीनची? 40,000 मायनस 2000 म्हणजे 38,000. देअरफॉर टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे प्रिंटेड प्राईस, त्यामध्ये हा मायनस होईल डिस्काउंट. प्रिंटेड प्राईस 40,000 आहे, मायनस डिस्काउंट 2000. या 38,000वर टॅक्स पेड करणार आहे प्रसाद. GST पेड करेल. GSTचा रेट दिलेला आपल्याला 28%. नाऊ रेट ऑफ GST इक्वल टू 28%. therefore रेट ऑफ CGST आणि SGST यांचे रेट इक्वल असतात आणि ते किती असेल? GSTचे हाफ असेल. रेट ऑफ SGST इक्वल टू 14%. बरोबर आहे. GST 28 आहे, त्यामुळे CGST आणि SGST 14% आहेत. म्हणजे किती मिळेल? 14% CGST किंवा SGST 14%. कशावर 14%? टॅक्सेबल व्हॅल्यूवर. बरोबर आहे. म्हणजे 14%, 14/100, परंतु टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे? टॅक्सेबल व्हॅल्यूने मल्टिप्लाय करणार. पहा, म्हणजे हे 2 झिरो कॅन्सल होतील, हे 2 झिरो कॅन्सल होतील, म्हणजे 14 इंटू 380 5320. पहा, हे काय अमाऊंट आहे? CGST किंवा SGST यांची ही काय अमाऊंट आहे? हा रेट आहे आणि ही अमाऊंट आहे. पहा, येथे आपल्याला CGST आणि SGST यांची अमाऊंट विचारलेली आहे. ती अमाऊंट मिळाली आपल्याला 5,320 रुपीज. देअरफॉर CGST इक्वल टू SGST या दोघांचे अमाऊंट किती आहेत? 5,320 रुपीज. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? फाइंड दी परचेस प्राईस. परचेस प्राईस काय असेल वॉशिंग मशीनची? परचेस प्राईस विकत घेताना किती किंमत पडेल? ऑफ वॉशिंग मशीन इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST. GST ऐवजी आपण हे लिहू शकतो, CGST आणि SGST दोघांचे ॲडिशन. GST आपण फाइंड आउट केलं नाही, परंतु CGST फाइंड आउट केलेला आहे. म्हणजे आपण काय लिहिणार? CGST ही अमाऊंट आणि SGST, CGST आणि SGST हे दोघांचे ॲडिशन म्हणजेच काय? GST. बरोबर आहे. ही ॲडिशन म्हणजे GST. टॅक्सेबल व्हॅल्यू 38,000 प्लस CGST 5320 आणि SGST पण तेवढाच आहे. ही पूर्ण ॲडिशन करा. ही ॲडिशन मिळेल आपल्याला 48,640 रुपीज. पहा, नंतर स्टेटमेंट लिहायचं व्यवस्थित. परचेस प्राईस ऑफ वॉशिंग मशीन इज रुपीज 48,640 रुपीज. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.